नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना? बघा मंडळी, आपण आज तिसरा दिवस आहे शेतावर येतोय आणि काल आम्ही तुम्हाला दाखवलं डांबे पुरलेले जे. आज आपण काय सुरू केलंय बघा, तार मारायला. हे बघा, इथून हे 2 पदर मारलेले आहेत. आता आपण कधी चालू होतो, हा एक पदर तिथपर्यंत नेऊन सोडलेला आहे आणि आता एक दुसरं बंडल आपण सोडलेलं आहे बघा तारेचं. एक काटेरी तारेचं आपण दुसरं बंडल सोडलेलं आहे. आता हे आपण चालू करणार आहोत इथून बांधायला. तर आज जे सुरुवात झाली ती व्हिडिओ बनवायची लेट झाली, कारण आलो आणि सगळ्यात पहिला कामाला सुरुवात केली आणि मस्त जेवण पण आपण इकडेच बनवलं होतं. आता जेवण केलं आणि जेवण करून पुन्हा कामाला लागतोय. तर आता व्हिडिओची सुरुवात केलंय. व्हिडिओ आवडला तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. 2 दिवस झाले आपण पावसामध्ये भिजत होतो. काल तुम्ही बघितलं असेल, कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण कापड बांधलं होतं. पण आज बघा पावसाने काय केलेलं आहे, एकदम सुक्कट टाक आहे. वरून सूर्यदेव दिसतायत आता. कालच्या पूर्ण दिवस दिसलेला नाही आणि आज सूर्यदेव दिसलेले आहेत आता. आणि अगदी पाऊस एकदम थांबून गेलाय. पण आमच्यासाठी तेवढं बरं झालंय, कारण आम्हाला कामामध्ये व्यत्यय नाही आलेला. तर तेवढी पावसाने आमच्यावर मेहरबानी केलेली आहे. आणि तिकडे खुशाली ताई पण आलेली आहे आपल्यासोबत. तर तिला विचारूया काम करून कसं वाटतंय तिला उन्हामध्ये. आज आज तिला विचारूया, एवढ्या दिवसानंतर तू काम करते शेतामध्ये, कसं वाटतंय? मला खूप थकवा आलाय. थकवा आलाय? अच्छा. मग लिंबू पाणी लागेल का तुम्हाला? पाणी नको. लिंबू पाणी नको याला, लिंबू पाणी नको, पाणी. आणि तिला हे बघा, आपल्या गेट पासून ह्या 3 लाईनी त्या आपण दाखवलं तुम्हाला तिथपर्यंत गेलेल्या आहेत. आता रस्त्याच्या या बाजूला ह्या 3 लाईनी मारलेल्या आहेत आपण कुंपवण्याच्या. हे बघा, ह्या 3 लाईनी आणि बाकी तिकडून सरळ गेलेल्या आहेत. या 3 लाईनी या साईडनं मारलेल्या आहेत. आता या साईडला गेटच्या या बाजूने अजून आपलं काम बाकी आहे, त्या साईड पर्यंत. आता बघूया पुढे आपल्याला किती काम नेता येईल, कारण पाऊस आज थांबला त्याच्यामुळे आपल्याला हा वेळ भेटला. नाहीतर एवढा काम आपल्याला करता आलं नसतं. आता याच्यामध्ये हे खुंट गाडणं, तार खेचणं खूप कसरत आहे तसं बघायला गेलं तरी, कारण हे काम आपण काही अगोदर केली नव्हती आणि आपण तरीही करतोय आज ती. कारण एखादं काम आपण नवीन करतोय तर याचा अर्थ असं नाही होत का ते नाही केलं पाहिजे. ते केलं पाहिजे, त्याच्याने आपला अनुभव वाढतो, आपल्याला अनुभव येतो. पावसाळा म्हटलं का ज्या रानभाज्या चालू होतात त्या आता आपल्या समोर त्यातली एक रानभाजी आली आहे. आपल्याच गावचे दिलीप धांगडा हे आपल्या समोर आहेत. ही काय भाजी आहे? काय भाजी आहे? शेवली. शेवली भाजी आहे. ही बघा, शेवली भाजी ज्याने बघितल्या नसेल त्याने बघून घ्या. अगदी रानातली ताजी ताजी भाजी आणलाय. असं हे अजून वेगवेगळे भाज्या आणतात ना? हा, काय काय आणतात? असं बघा, त्यांचं म्हणणं आहे लोत काय असते ते मला पण नाही माहित. ते निघेल. अजून दुसरं काकडं आणल्यात का? काकडं पण आणल्यात. काकडं दाखव ना जरा. जंगलातल्या भाज्या बघा, दाखव आम्हाला जरा, बघून घेऊ आम्ही पण. बघा, ही भाजी रानातल्या भाज्या ज्या असतात पाऊस पडला का निघतात या खूप. हे बघा, ह्याला काय म्हणतात? काकडं म्हणतात. म्हणजे हे पण रानभाजी आहे. अशा रानभाज्या खायला भेटतात पाऊस पडला का. मंडळी, आता आपण इथून निघतोय. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.